सांगलीत महापालिकेकडून महिला दिनानिमित्त महिला अधिकारी कर्मचारी यांची पदयात्रा संपन्न। सांगलीत आज महापालिकेकडून महिला दिनानिमित्त महिला अधिकारी कर्मचारी यांची पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजय यादव यांच्या उपस्थितीत आणि सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली। कर्मवीर चौक येथून या पदयात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर प्रमुख मार्गावरून ही पदयात्रा महापालिका मुख्यालयात समाप्त करण्यात आली। यावेळी महिला दिनी केक कापून साजरा करण्यात आला। सांगली शहर महानगरपालिकेतर्फे सर्वप्रथम सर्व महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 8 मार्च आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जागतिक महिला दिन आहे। त्या निमित्ताने आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत। या अनुषंगाने आज आपण प्रभात फेरी काढली होती। माझ्या सगळ्या सहकारी भगिनी म्हणजे आशा वर्कर्स असतील, आरोग्याच्या सेविका असतील, इतर ज्या कर्मचारी आहेत, माझा सगळा स्टाफ आहे ह्याच्यामध्ये सहभागी झाला होता। आणि आपण महानगरपालिकेतर्फे 8 मार्चच्या अनुषंगाने दवाखान्यात सुद्धा किंवा शाळेमध्ये सुद्धा प्रभात फेरी किंवा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याचबरोबर 10 मार्चला आपण चांगला कार्यक्रम घेत आहोत। ज्या काही चांगल्या काम करणाऱ्या आशा वर्कर्स आहेत किंवा स्वच्छता कर्मचारी आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कला क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले काम केलेल्या भगिनी आहेत, त्यांचा सत्कार देखील आपण 10 मार्चला आयोजित केलेला आहे। महिलांसाठी खूप सांस्कृतिक कार्यक्रम चांगले घेतलेले आहेत। पुन्हा एकदा मी महिला दिनाच्या सर्व महिला वासियांना महिला वर्गांना शुभेच्छा देते आणि आपण या रॅलीमध्ये सगळे सहभागी झालात। चांगला एक उत्कृष्ट संदेश आपण त्या शहरवासियांना या निमित्ताने दिलेला आहे। पुन्हा एकदा आपले मी अभिनंदन करते, आभार मानते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।